विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल कोल्हे कल्पतरू पॅटर्नमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. आपण घेऊन आलो पहा बॉम्बे उच्च न्यायालयाबद्दल जी काय भरती होऊ घातलेली आहे. 26 एप्रिल याचा पेपर आहे. त्याच्याबद्दल आपण असंख्य असे जवळपास हे आजचं 12वे सेशन आहे. ओके, याच्या आधी बरेच व्हिडिओ टाकले, ते व्हिडिओ पहिले पाहून घ्या आणि त्यानंतर हा व्हिडिओ पहा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण आजच्या महत्त्वाच्या सेशनला सुरुवात करू. पहा आजचं हे 12वे सेशन. पहा, महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कुठे सुरू झाले आहेत. पहा, पहिले जलविद्युत केंद्र 1915 आपण म्हणू त्याला खोपोली. खोपोली कुठे आहे ते रायगड, लक्षात ठेवा रायगड. ओके, कोयना इथं साताराला पाहतो आपण सर्वात मोठं जलविद्युत केंद्र. ओके, तर याला भारताचे भाग्यलक्ष्मी म्हणले जाते. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणले जाते. ओके, खोपोली रायगड हे सर्वाधिक पहिलं आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी आपण म्हणतो. कोयना सातारा इथं निर्माण केलेलं जलविद्युत केंद्र, खूप जास्त जलविद्युत निर्मिती होते. कोयना सातारा. ओके, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी. ओके, विचारतात कोयना धरणाला म्हणतात महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी. ओके, त्यानंतर पहा भंडारदरा प्रवरा नदीवर आहे. याच्यावरती नदी विचारतात बरेच वेळा. प्रवरा नदीवर आहे भंडारदरा. आणि जायकवाडी माहिती आहे आपल्याला कोणत्या? गोदावरी नदीवर आहे. ओके, गोदावरी नदीवर आहे, छत्रपती संभाजीनगर येतं. इथे पण जलविद्युत निर्मिती होते. आणि या जायकवाडी धरणाचं जे काही पाणी आहे याचं जालना आणि काय म्हणू आपण छत्रपती संभाजीनगरला खूप मोठ्या प्रमाणात पुरवठा करते पाण्याचा. ओके, तर भंडारदरा ही प्रवरा नदीवर आहे. ओके, त्यानंतर खोपोली पाहिलं रायगड आणि कोयना पाहिला आपण सातारा, लक्षात ठेवा. ओके, कोयना धरण कुठं आहे? सातारा इथं. तर पहिलं जलविद्युत केंद्र कोणतं पाहतो आपण? खोपोली. ओके, कोयना धरणाला काय म्हणतात माहिती आहे का? आता सध्या छत्रपती शिवाजी महाराज नाव दिलं आहे. ओके, पहिले शिवसागर म्हणायचे याला, शिवसागर. ओके, कोयना धरणाला. आणि आता याला सध्या नाव जर काही विचारलं चालू घडामोडीवर तर छत्रपती शिवाजी महाराज जलाशय असं नाव दिलं, लक्षात ठेवा. शिवाजी महाराज जलाशय. ओके, महाराज जलाशय. ओके, जलाशय. तर हे आहे महाराष्ट्रातील पहिले विद्युत केंद्र. विचारलं आपल्याला जुनं म्हणजे पहिलं कोणतं झालं स्थापन? खोपोली आहे. कोयना आहे सर्वाधिक जास्त जलविद्युत केंद्र याच्यातून मिळते, लक्षात ठेवा. विद्युत निर्मिती होते भंडारदऱ्यामधून होते आणि जायकवाडीमधून होते. पण सर्वाधिक जास्त जर म्हटलं तर कोयनातून होते. आणि सर्वाधिक पहिलं जर म्हटलं तर खोपोली रायगड आहे, लक्षात ठेवा. पहिलं जर विचारलं तर खोपोली रायगड आहे, हेच होते खोपोली. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे? गंगा नदीतील डॉल्फिन. हा शुद्ध पाण्यामध्येच राहू शकतो, हा गदळमध्ये नाही राहू शकत. हे 2009ला जवळपास 5 ऑक्टोबर 2009ला याला आपण राष्ट्रीय जलचर प्राण्याचा आपण काय दिला आहे? दर्जा दिला आहे. गंगा नदीमध्ये एकदम त्याला चांगलं स्वच्छ पाणी पाहिजे, तर म्हणून आपण याला 2009ला आपण राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून हे केलं आहे. व्हेल हा सर्वाधिक मोठा जगातील सस्तन प्राणी आहे. जगातील सर्वाधिक मोठा सस्तन प्राणी म्हणलं तर व्हेल आहे, मासा, लक्षात ठेवा. जगातील सर्वात मोठा सस्तन. ओके, सर्वात मोठा जर सस्तन असा प्रश्न विचारला वन लाईनर, ओके, विचारतात सस्तन प्राणी कोणता तर ते काय? व्हेल मासा, लक्षात ठेवा. कासव आणि सुसरी सरीसृप म्हणजे सरपटणारे प्राणी आहेत, लक्षात ठेवा. ओके, खालीलपैकी कोणते शहर भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते? सांस्कृतिक माहिती, कला वगैरे साहित्यासाठी आपण म्हणतो. ओके, बरेच सिंगर आपल्याला दिसतात बॉलिवूडमध्ये. कलकत्त्याचे. कोलकाता हे कशासाठी ओळखले जाते? भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते कलकत्ता शहर, लक्षात ठेवा. ओके, राजवाड्यांचे शहर म्हणून आपण त्याला कलकत्ता शहर. बेंगलूर सिलिकॉन व्हॅली म्हणतो, IT हवा इथं, लक्षात ठेवा. ओके, सिलिकॉन व्हॅली विचारतात. सिलिकॉन व्हॅली कोणत्या सिटीला म्हटलं जाते? ओके, कोणत्या सिटीला म्हटलं जाते? बेंगळुरू. मुंबई महाराष्ट्राची आर्थिक राजधानी. महाराष्ट्र आर्थिक राजधानी विचारतात, लक्षात ठेवा. सर्वाधिक जास्त कापड गिरण्या आहेत इथं. आर्थिक राजधानी. सर्वाधिक जास्त कापड गिरण्या भारतामध्ये कुठे आहेत असा प्रश्न जर विचारला तर कापड राजधानी पण म्हणतात त्याला. ओके, आणि अहमदाबाद हे भारताचे मँचेस्टर आहे. भारताचे मँचेस्टर. ओके, भारताचे मँचेस्टर. माझ्या मँचेस्टर हे शहर कुठलं आहे? इंग्लंडचं. त्या धर्तीवर हे मँचेस्टर केलं आहे. तर सर्वाधिक जास्त मला सांगितलं. याच्या आधी प्रश्न घेतला आहेत मी. याच्या आधीचे व्हिडिओ पाहून घ्या रे, बऱ्याच वेळा याच्या आधीचे व्हिडिओ पाहून घ्या, त्याच रिलेटेड क्वेश्चन येत असतात. ओके, व्हिडिओ पहा, शांतचित्ताने पहा, नोट्स काढा, तुमचा रिझल्ट हमखास येते जर तुम्ही बरोबर अभ्यास केला तर, लक्षात ठेवा. ओके, तर सिलिकॉन व्हॅली आहे बेंगलुरूला म्हणतात. ओके, कर्नाटकमध्ये. IT हब म्हणतो आपण त्याला, IT हब. ओके, IT क्षेत्र. ओके, IT हब. जे काही इस्रो दिसते तुम्हाला, इस्रो आपली. ओके, इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ही कुठं आहे? इथंच आहे, बेंगळुरूलाच आहे. ओके, तर हे लक्षात ठेवा. मुंबई महाराष्ट्राची नाही रे बाबा, भारताची आर्थिक राजधानी आहे. भारताची आर्थिक राजधानी आहे मुंबई, लक्षात ठेवा. महाराष्ट्राची प्रशासकीय राजधानी म्हणू आपण त्याला, राजकीय राजधानी म्हणू मुंबई. ओके, त्यानंतर सर्वाधिक जास्त कापड गिरण्या आहेत. 7 बेटांचं शहर आहे. याच्यावर बरेच वेळा प्रश्न आहे. 7 बेटांचे शहर हे कोणत्या शहराला म्हटल्या जाते? 7 बेटांचे शहर. ओके, 7 बेटांचे शहर कोणत्या शहराला म्हटलं जाते असा नेहमी प्रश्न राहते. बेटाचे शहर एकदम सोपा आहे, आपण वाचत नाही. ओके, जरासं नजर खालून गेलं तर येते आपल्याला. मुंबई. ओके, मुंबई.
आर्थिक राजधानी भारताची आहे, लक्षात ठेवा. ओके, सर्वात जास्त लोकसंख्या सध्या त्याचीच आहे. पहिले ठाण्याची होती पण आता पालघर वेगळा निघाला म्हणून मुंबई शहर मुंबई उपनगराची कोटीच्या वर लोकसंख्या आहे. ओके, कलकत्ता आहे महत्त्वाचं शहर आपण पाहतो, लक्षात ठेवा. ओके, कशासाठी? कला साहित्य म्हणून आपण सर्वाधिक जास्त आहे म्हणून. सांस्कृतिक, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी विचारतात. महाराष्ट्र सांस्कृतिक राजधानी सांगा बरं. महाराष्ट्र सांस्कृतिक राजधानी महाराष्ट्र पुणे आहे. ओके, महाराष्ट्र पुणे आहे. ओके, विद्येचं माहेरघर म्हणतो आपण. तर याला महाराष्ट्र हे काय आहे? महाराष्ट्रामधले पुणे हे सांस्कृतिक राजधानी आहे. सांस्कृतिक राजधानी. ओके, सांस्कृतिक राजधानी. ऐतिहासिक राजधानी सांगा बरं. महाराष्ट्रातली ऐतिहासिक राजधानी सांगा बरं. ऐतिहासिक राजधानी सांगा. ऐतिहासिक राजधानी कोणती आहे? ऐतिहासिक राजधानी आपण लाईव्ह सेशन सुरू करणार आहोत, थांबा. ओके, ऐतिहासिक राजधानी आहे आपली कोल्हापूर. ओके, कोल्हापूर. पर्यटन राजधानी सांगा. पर्यटन सांगा बरं. पर्यटन राजधानी आहे औरंगाबाद. म्हणजे त्याला काय म्हणू आपण? छत्रपती संभाजीनगर. ओके, औरंगाबाद. छत्रपती संभाजीनगर लिहा पाहिजे होतं पण जाऊ द्या. छत्रपती संभाजीनगर. ओके, सध्या छत्रपती संभाजीनगर झालेलं आहे नावाचं, तेच राहणार कायमस्वरूपी. ओके, संभाजी महाराज पाहतो आपण 7 बुद्धभूषण ग्रंथ लिहिलेले आहेत, त्यांच्याबद्दल प्रश्न विचारतात बरं. छत्रपती संभाजीनगर. तर संभाजी महाराजाबद्दल म्हणालो तर छत्रपती संभाजीनगर नाव ठेवलं आहे सध्या. म्हणजे औरंगाबादचं नाव काय? छत्रपती संभाजीनगर आहे. तर त्याला कोणती म्हणतात? पर्यटन राजधानी आपण पाहतो. ओके, पर्यटन राजधानी. वेरूळ अजिंठा युनेस्को दर्जा मिळालेला आहे, लक्षात ठेवा. 7 बेटाचे शहर मुंबई. महाराष्ट्राची राजधानी मुंबई. ओके, भारताची आर्थिक राजधानी मुंबई. सर्वाधिक काय म्हणावं पण घनता असलेलं शहर मुंबई. 20,000च्या वर घनता आहेत. एका स्क्वेअर किलोमीटरमध्ये 20,000 लोक राहतात. दिल्लीपेक्षा जास्त आहे. दिल्लीचं 11,500 आहे. ओके, मुंबई शहराची 19,000 आहे. मुंबई उपनगराची 20,000 घनता आहे. बऱ्याच गोष्टी. धावपळीचं शहर आहे मुंबई. ओके, तर पाणी विकणारा माणूस 1,000 रुपये रोज पाडते, एवढी धावपळ आहे लोकसंख्या. ओके, त्यानंतर बरंच काय म्हणू आपण? लोकल जीवनवाहिनी. ट्रेन पाहिले असं लोकल जीवनवाहिनी म्हणतात लोकल ट्रेनला, तिथं रेल्वेला. गुलाबी शहर कशाला म्हणतात रे? गुलाबी शहर जयपूरला म्हणतात. जयपूर गुलाबी शहर आहे, जयपूरला म्हणतात. त्यानंतर जोधपूरला निळे शहर म्हणतात. ब्ल्यू शहर, निळे शहर. ओके, निळे शहर म्हटलं कोणाला म्हटलं जाते? निळे. तर जोधपूर. उदयपूरला काय म्हणतात? ते तलाव आहेत, तिथं तलावांचे शहर. ओके, तलाव, लेक्स, जास्त तलावांचे शहर म्हणतो आपण त्याला. ओके, महाराष्ट्रामध्ये करा गोंदिया भंडारा. जैसलमेर हे गोल्डन शहर आहे, लक्षात ठेवा. गोल्डन शहर म्हटलं जाते. गोल्डन शहर. ओके, जैसलमेर राजस्थानमधलं गोल्डन शहर. ओके, जैसलमेर. नेक्स्ट क्वेश्चन पहा. काही शहराबद्दल काही विशिष्ट आहेत ते पाहून घ्या. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात जास्त लोकसंख्येचे राज्य कोणते? 2011 विचारला. जवळपास 19.5 कोटी लोकसंख्या उत्तर प्रदेशची. 19,98,90,000 काय लाख जवळपास, म्हणजे 20 कोटीच्या घरामध्ये आता जवळपास 24-25च्या घरामध्ये गेला आहे उत्तर प्रदेश. तर सध्या लोकसंख्येमध्ये उत्तर प्रदेश तुम्हाला सर्वाधिक जास्त लोकसंख्या दिसते. फक्त 5च देश मोठे आहेत त्याच्यापेक्षा. एवढं मोठं आहे हे लक्षात ठेवा. 5च देश मोठे आहेत. हे काय अमेरिका, चीन वगैरे आपण म्हणतो असे काही देश, पाकिस्तान वगैरे. ओके, तर हे उत्तर प्रदेश लय मोठं लोकसंख्येचं आहे, लक्षात ठेवा. कारण 2 नंबरला 2011नुसार पाहतो आपण. 2011नुसार 2 नंबरला. 1 नंबरला आपण पाहतो उत्तर प्रदेश. ओके, 2 नंबरला आपण पाहतो महाराष्ट्र. 3 नंबरला पाहतो आपण कोणतं रे? बिहार. आणि 4 नंबरला पाहतो आपण कोणतं? पश्चिम बंगाल. ओके, तर आता हे जरा आकडेवारी बदलली आहे. तर 2026ला बिहार गेलेला, लक्षात ठेवायचं 2 नंबरला. ओके, 2 नंबरला कोणतं दिसेल तुम्हाला? बिहार दिसेल. आत्ता जर म्हटलं तर बिहारनं मागे पाडलं आपल्या भारताला, आपल्या महाराष्ट्राला. भारताची लोकसंख्या जवळपास 146 घरात आहे. 145 ओके कोटी. 121 कोटी होती. ओके, 121 कोटी कधी होती? 2011च्या जनगणनेनुसार 121 कोटी. ओके, त्याच्यामध्ये महाराष्ट्राची किती होती? महाराष्ट्राची 11 कोटी. ओके, 11 कोटी 23 लाख, म्हणजे 24 लाख समथिंग ओव्हरऑल. ओके, 24 लाख. ओके, 11 कोटी 24 लाख हे एवढी लोकसंख्या होती. 2 नंबरला होतं महाराष्ट्र आपलं. ओके, त्याच्यामध्ये मुंबई शहर मुंबई उपनगर सर्वाधिक जास्त लोकसंख्येचे. तेव्हा ठाणे होतं. 2011नुसार जर महाराष्ट्रातलं विचारलं 2011नुसार तर ठाणे करा टिक्का. ठाणे. ओके, 2011नुसार ठाणे टिक करा महाराष्ट्रातला. ओके, आणि उत्तर प्रदेश हे राज्य सर्वाधिक जास्त लोकसंख्येचं होतं, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पहा. भारताच्या दक्षिण टोकाचे नाव काय आहे? दक्षिण टोकाचे म्हटलं तर इंदिरा पॉईंट आहे. दक्षिण टोक अंदमान निकोबार बेट. अंदमान निकोबार बेटमधलं दिसते मला. ओके, अंदमान निकोबार बेटमधलं दिसेल तुम्हाला हे. ओके, इंदिरा पॉईंट. मुख्यभूमी जर विचारलं, मुख्यभूमी भारताची मुख्यभूमी विचारलं. ओके, मुख्यभूमी विचारलं तर ते विचार तुम्हाला कन्याकुमारी तामिळनाडूमधलं. ओके, पोर्ट ब्लेअर ही राजधानी आहे अंदमान निकोबार बेटली. रामेश्वरम एक तामिळनाडूमधलं शहर आहे. ओके, तर या महत्त्वाच्या गोष्टी आहेत.
भारताच्या दक्षिण टोकाचे नाव काय आहे तर इंदिरा पॉईंट आहे, कारण ते अंदमान निकोबार बेटामधलं शेवटचं टोक दिसते आपल्याला. आणि मुख्य भूमीचा जर विचार केला भारताचा, जे काही समुद्राचा म्हणजे पाण्याचा विचार न केला, फक्त भूमीचा विचार केला, ओके, जमिनीचा विचार केला तर तुम्हाला मुख्य भूमी कोण दिसेल, कन्याकुमारीपर्यंत लक्षात ठेवा. ओके, कारण अंदमान निकोबार इकडं भारत असा देश राहिला आणि इकडं अंदमान निकोबार आहे. ओके, इकडं शेवटीला, आणि इथं मुख्य भूमी आहे कन्याकुमारी. ओके, इथं कन्याकुमारी आहे आणि इथं काय दिसेल तुम्हाला, अंदमान निकोबार थोडं खाली. ओके, अंदमान निकोबारमध्ये बेट, इथं काय दिसेल तुम्हाला, इंदिरा पॉईंट. ओके, इंदिरा कौल उत्तरेकडला आहे, इथे इंदिरा कौल आहे उत्तरेकडे, इंदिरा कौल. ओके, लडाखमध्ये तिकडे आहे ते इंदिरा कौल सुरुवात आहे आणि इंदिरा पॉईंट शेवटचा आहे, लक्षात ठेवा. ओके, अशा नावा दिले इंदिरा कौल, इंदिरा पॉईंट. भंडारदरा धरण प्रवरा नदीवर आहे. ओके, अहिल्यानगर इथं आहे, अहिल्यानगर. ओके, अहिल्यानगर. त्यानंतर गोदावरी दिसते तुम्हाला, छत्रपती संभाजीनगर. ओके, छत्रपती संभाजी. कोणता आहे याच्यावर, जायकवाडी आहे, गंगापूर आहे, जायकवाडी. ओके, जायकवाडी धरण पाहतो आपण. ओके, त्यानंतर मुळा मुठा नदीवर आहे, ज्ञानेश्वर सागर जलाशय, ज्ञानेश्वर सागर नाव दिलं आहे त्याचं. ओके, मुळाच धरण म्हणायचे पहिले त्याला, ज्ञानेश्वर सागर म्हणा किंवा जलाशय म्हणा. ओके, तापी नदीवर हातनूर धरण आहे, हातनूर. कोणतं आहे, हातनूर धरण. याच्यावर विचारतात, तापी नदीवर पुढीलपैकी कोणतं धरण आहे, हातनूर धरण आहे. ओके, हातनूर धरण. लक्षात थोडं फास्टच घ्यायलो, मुद्दामूनच घ्यायलो, कारण बरेच प्रश्न घ्यायचे आहेत आपल्याला. ओके, दुसरं सलग लेक्चर आहे माझं. अहिल्यानगर, प्रवरा, ज्ञानेश्वर सागर, मुळा आणि हातनूर धरण तापी नदीवर आहे, लक्षात ठेवा. ओके, तापी ही कोणती, पश्चिम वाहिनी नदी आहे महत्त्वाची, 724 किलोमीटर पूर्ण वाहते, महाराष्ट्रातून 208 किलोमीटर वाहते. हरिश्चंद्र बालाघाटमुळे गोदावरी आणि भीमा नदीचे वेगळे झाले आहेत. ओके, हरिश्चंद्र. भीमा आणि कृष्णा आपण पाहतो कोणते रे, भीमा आणि कृष्णा कोणते वेगळे झाले आहेत, सांगा, कमेंट करा. ओके, भीमा आणि कृष्णा. तापी आणि गोदावरी, सातमाळा अजिंठा. ओके, सातमाळा अजिंठा. ओके, सातमाळा अजिंठा पर्वतरांगेमुळे, आणि हे सातपुडामुळे नर्मदा आणि तापी, सातपुडा. ओके, सातपुडा. भीमा आणि गोदावरी आणि कृष्णा गोदावरी आणि भीमा पाहतो आपण, गोदावरी उत्तरेकडे राहते आणि भीमा दक्षिणेकडे राहते. ओके, तर हरिश्चंद्र बालाघाट रांगामुळे पाहतो आपण. महादेव. ओके, महादेव डोंगररांग आहे ना, महादेव. ओके, महादेव. ओके, तर भीमा आणि कृष्णा. सातमाळा अजिंठा, तापी आणि गोदावरी. ओके, आणि हरिश्चंद्र बालाघाट, गोदावरी आणि भीमा. सातमाळा अजिंठा, तापी आणि गोदावरी. सातपुडा, नर्मदा आणि तापी. लक्षात ठेवा, हे काय म्हणू आपण, या डोंगर रांगामुळे दोन नद्यांची खोरी वेगळी होतात. तर सातमाळा अजिंठामुळे तापी आणि गोदावरी, हरिश्चंद्र बालाघाटमुळे गोदावरी आणि भीमा, सातपुडा पर्वतरांगेमुळे कोणती होती, नर्मदा आणि नर्मदा आणि तापी. ओके, याच्यामध्ये महादेव, शंभू महादेव काय. ओके, शंभू महादेव. ओके, असं काहीतरी नाव आहे, शंभू महादेव पर्वतरांगा. ओके, ते याच्यामुळे वेगळी होती. नेक्स्ट क्वेश्चन, काही गोष्टी कमेंट करून सांगा जर. पांढऱ्या हातीचा देश थायलंड रे, पांढरे हाती आढळतात इथं, लक्षात ठेवा, पांढरे. श्रीलंकाला मसाल्याचं उत्पादन जास्त होते. म्यानमारला सुवर्ण पॅगोडा. ओके, सुवर्ण पॅगोडाचं शहर म्हटलं जातं, देश पॅगोडा पाहिला असेल तुम्ही, लक्षात ठेवा. ओके, ध्यान साधना करण्यासाठी. भारतामध्ये काय, बऱ्याच गोष्टी आहे, आशियाई हत्ती आढळतात. वाघ जास्त आहेत भारतामध्ये, सर्वाधिक वाघ जास्त आहेत भारतामध्ये, लक्षात ठेवा. ओके, वाघ. ओके, वाघ भारत पाहतो आपण. ओके, सर्वाधिक लोकसंख्येचं शहर, सर्वाधिक महत्त्वाचं लोकसंख्येचं देश आहे सध्या भारत आपला. 7 नंबरला क्षेत्रफळामध्ये आहे. ओके, भारतामध्ये काय म्हणू आपण, सर्वाधिक जास्त मसाल्याचं उत्पादन होते, दुग्ध उत्पादन सर्वाधिक जास्त होते, लक्षात. तर भारत हा देश आहे, त्याच्यामध्ये आपण काय म्हणू, श्रीलंका आणि भारतामध्ये आशियाई हत्ती जास्त प्रमाणात आढळतात. ओके, आणि थायलंडमध्ये काय, पांढरे हत्ती आढळतात. थायलंडमध्ये कोणते हत्ती आढळतात, पांढरे हत्ती. आणि पॅगोडा, जे की सुवर्ण पॅगोडा म्हणतो आपण, पॅगोडा. ओके, तर ते कुठे आढळतात, म्यानमारमध्ये, ब्रह्मदेश या शहरामध्ये. किवी, कधी आपण त्या न्यूझीलंडच्या क्रिकेटरला म्हणतो किवी, अतिशय शांत प्राणी आहे आणि हा पक्षी आहे किवी. ओके, आणि हा न उडणारा आहे, उडू नाही शकत, उडणारा पक्षी आहे, तो लक्षात ठेवा. आणि हा कोणत्या देशात आढळतो, तर त्यांचा तो राष्ट्रीय पक्षी आहे न्यूझीलंड. ओके, ऑस्ट्रेलियामध्ये कांगारू आढळते, माहीत आहे, त्यांचा राष्ट्रीय प्राणी आहे कांगारू. कांगारू. ओके, कांगारू आहे ते कुठे, ऑस्ट्रेलियाला, कांगारू. ओके, ऑस्ट्रेलियाला आहे. दक्षिण आफ्रिकेला पाहतो आपण, तर काळाखंड म्हणतो आपल्याला दक्षिण आफ्रिकेला, काळाखंड. ओके, दक्षिण आफ्रिकेमध्ये आपण पाहतो, इजिप्तमध्ये नाईल. दक्षिण आफ्रिका खंड आहे, लक्षात ठेवा, काळाखंड आहे. आफ्रिका खंडाबद्दल नाही तर देशाबद्दल चालू आहे. ओके, दक्षिण आफ्रिका आहे. कॅनडा आहे. कॅनडाला कोणता प्राणी आहे, राष्ट्रीय प्राणी कॅनडा, मला कमेंट करून सांगा, कॅनडाचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे. ओके, तर इथं काय पाहतो आपण, कांगारू हा राष्ट्रीय प्राणी ऑस्ट्रेलियाचा.
आणि न्यूझीलंडचा कोणता आहे? किवी हा पक्षी आहे, राष्ट्रीय पक्षी. ओके, न्यूझीलंडचा. तर किवी हा एक महत्त्वाचा पक्षी आहे, न उडणारा पक्षी आहे. ओके, त्याच पक्षावरून त्यांचा देशाची पण ओळख आहे. जसं की कांगारू आपण म्हणतो ऑस्ट्रेलियाला, लक्षात ठेवा. ओके, कांगारूचा देश. महाराष्ट्रातील पहिले साखरेचे गाव म्हणून कोणत्या गावाला ओळखले जाते? पहिले लोणंद आहे की पलटण आहे की कोपरगाव आहे? ओके, तर हे मला कमेंट करून सांगणे. पहिले साखरचे गाव. ओके, उत्तर त्याचा लोणंद दिलेलं आहे, कुठं कोपरगाव दिलेलं आहे. तुम्ही सर्च करा आणि दोन्हीपैकी कोणतं फिक्स आहे, 100% सर हेच आहे. ओके, लोणंद आहे की कोपरगाव आहे ते मला सांगा. सर तुम्हाला थोडं होमवर्क पहा, अभ्यासासाठी विचारतात. मी एक व्हिडिओ केलेला आहे महाराष्ट्रातील पहिले गाव म्हणून, तर पाहून घ्या. ओके, महाराष्ट्रातील पहिले कविताचे गाव कोणते, साक्षर गाव कोणते, आधारा गाव कोणते, सर लय व्हिडिओ घेतला आहे, पाहून घ्या ते विचारतात एक प्रश्न. ओके, महाराष्ट्रातील पनामा कालवा कोणत्या दोन सागरा दरम्यान जोडतात? पॅसिफिक आणि अटलांटिक. पॅसिफिक हा सर्वात मोठा महासागर आहे, लक्षात ठेवा. प्रशांत महासागर म्हणतो आपण त्याला, प्रशांत महासागर. ओके, प्रशांत महासागर. हिंदी आणि पॅसिफिक आपण पाहतो. ओके, दक्षिण आशियामध्ये हे होतात, जोडतात. तर पॅसिफिक आणि अटलांटिक महासागरामुळे काय झालं? उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकामधला. ओके, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका दोन खंड आहेत ना, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका. ओके, दक्षिण अमेरिका याच्यामधला काय म्हणू आपण? अमेरिका. याच्यामधला प्रवास सुलभ झाला, लक्षात ठेवा. प्रवास काय झाला? सुलभ झाला, लक्षात ठेवा. याच्यामुळे पॅसिफिक आणि कोणत्या? पनामा कालवामुळे. ओके, सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? सातपुडा म्हटलं तर महाराष्ट्रातला स्तंभ आहे आणि हे धूपगड कुठलं येते? मध्य प्रदेशचं. धूपगड मध्य प्रदेश. ओके, धूपगड मध्य प्रदेशचा आहे. 1350 मीटर आहे, लक्षात ठेवा. किती? 1350 मीटर आहे धूपगड. हे महाराष्ट्रातलं म्हणजे भारतातलं, म्हणजे सातपुडा पर्वत रांगेतील भारतातील सर्वात उंच जर आपण शिखर विचारलं तर धूपगड येईल. तर कुठे येते? धूपगड मध्य प्रदेशमध्ये. किती मीटर येते? 1350. अस्तंबा येते नंदुरबारमध्ये. ओके, अस्तंबा येते कुठं? नंदुरबारमध्ये. अस्तंबा येते नंदुरबारमध्ये येते. तर 1325 मीटर याची काय म्हणू आपण? उंची आहे. 1300 मीटर याची उंची आहे, लक्षात ठेवा. ओके, अस्तंबा म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये आणि कुठे येते? नंदुरबारमध्ये येते. बाकी साल्हेर 1567 नाशिकमध्ये येते. ओके, दुसरं सर्वात उंच शिखर महाराष्ट्रातलं कुठे येते? नाशिक. आणि कळसुबाई आपल्याला माहीत आहे अहिल्यानगरला येते. ओके, अहिल्यानगर. ओके, आणि 1646. ओके, हे जशी मीटर लांबी आहे, लक्षात ठेवा. कसा मी दिसतो हरिश्चंद्र येते. त्यानंतर 1438. ओके, कसा मी दिसतो, कसा मी हसतो, हरिश्चंद्र येते. ओके, महाबळेश्वर येते 1438, 1424 ते नंतर. ओके, अस्तंबा कोणते? तोरणा वगैरे. ते पाहून घ्या, कसा मी हसतो ते पहा, त्याच्यावर विचारतात. गरम पाण्याचे झरे व्हिडिओ पहिले पाहून घ्या. सर्व व्हिडिओ पाहिले नसतील तर एकदा प्लेलिस्टमध्ये जाऊन व्हिडिओ पाहून घ्या ना. ओके, याच्यामध्ये सर्वच गोष्टी तुमच्या क्लिअर होतील की सर एवढे फास्ट काय घ्यायले, त्यामागे काय कारणे बी राहतात. ओके, कारण हे याच क्वेश्चनवर रिलेटेड क्वेश्चन येतात. गरम पाण्याचे झरे असलेले वज्रेश्वरी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? वज्रेश्वरी आहे ठाणेमध्ये आहे. उपनदेव आणि सुपनदेव विचारतात नेहमी. ओके, सुपनदेव इथं करतो उपनदेव. हे नेहमी विचारणार एक आवडते गरम पाण्याचे झरे. ओके, गरम पाण्याचे झरे. ओके, कुठले आहेत? हे आहेत जळगावचे, लक्षात ठेवा. हे वज्रेश्वरी विचारतील तुम्हाला गरम पाण्याचा झरा, किंवा हे विचारतील उपनदेव आणि सुपनदेव. कुठले आहेत? ठाण्याचे आहेत, लक्षात ठेवा. ठाणे आहे की पालघर आहे पाहिजे एकदा, कारण वेगळं निघालं आहे ते. जगातील सर्वात मोठा खंड कोणता? आशिया आहे. जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? आशिया जगातील सर्वात मोठा खंड जो आहे तो लोकसंख्येनं बी आहे आणि क्षेत्रफळानं बी आहे. सर्वाधिक मोठा, जवळपास 30 जगाचे आहे ना 30% क्षेत्र एकट्या आशियानंच हे केलेलं, लक्षात ठेवा. आशियानं, कारण चीन भारतासारखे देश येतात लोकसंख्येमध्ये आणि क्षेत्रफळामध्ये बी. चीन किती नंबरला आहे? अमेरिकेनंतर 3 नंबरला आहे. ओके, आहे की नाही? रशिया, अमेरिका आणि चीन याच्यामध्ये येते, लक्षात ठेवा. ओके, नंतर कॅनडा, नंतर ब्राझील, नंतर भारत येते आपला. ओके, असे देश आहेत ना. 7वां भारत येते. महत्त्वाचे लोकसंख्येमध्ये आहे आपला चीन आणि भारत. तर म्हणून जगातील सर्वात मोठा खंड तुम्हाला लोकसंख्येने आणि कशाने दिसते? क्षेत्रफळाने, तो म्हणजे आशिया. त्यानंतर कोणता येते? 2 नंबरला आफ्रिका खंड येते, लक्षात ठेवा. 2 नंबरला आफ्रिका, ज्याला काळा खंड म्हणून, ह्या लोकसंख्येने बी येते आणि क्षेत्रफळाने बी 2 नंबरला येते. त्यानंतर युरोप नाही, युरोप 6वा आहे. अंटार्क्टिका हा 5वा आहे ते. ओके, मग चौथा कोणता येते सर? तिसरा चौथा उत्तर अमेरिका येते तिसरा. ओके, उत्तर अमेरिका. ओके, उत्तर अमेरिका येते हे तिसरा. चौथा कोणता येते? दक्षिण अमेरिका येते. ओके, दक्षिण अमेरिका. चौथा कोणता येते? आपलं 5वा कोणता येते? हे अंटार्क्टिका येते. याच्यावर ओके, याच्यावर अंटार्क्टिकावर मानवी वस्ती नाही, म्हणजे परमनंट मानवी वस्ती म्हणजे नाही इथे. ओके, काही वेधशाळा आहेत इथे. ओके, बरं, भारताच्या बी आहेत, बऱ्याच देशाच्या आहेत. अंटार्क्टिका येते. नंतर तुम्हाला दिसते कोणता? युरोप. ओके, युरोप.
आणि त्यानंतर तुम्हाला दिसते कोणतं माहीत आहे का, ऑस्ट्रेलिया. याला बेट खंड पण म्हणतात ऑस्ट्रेलिया. याच्यामध्ये काही ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडसारखे देश आहेत, कमी देश आहेत. ऑस्ट्रेलियात मोठा देश आहे, ओके. ऑस्ट्रेलिया त्याला खंडाला नाव ते आहे, देशी बी ऑस्ट्रेलिया तुम्हाला दिसते. 7 खंड आहेत. त्यामुळे सर्वाधिक मोठा कोणता आहे, आशिया. 2 नंबरला कोणता आहे, आफ्रिका. 3 नंबरला कोणता आहे, उत्तर अमेरिका. 4 नंबरला कोणता आहे, दक्षिण अमेरिका. 5 नंबरला कोणता आहे, अंटार्क्टिका. 6 नंबरला कोणता आहे, युरोप. आणि 7 नंबरला कोणता आहे, ऑस्ट्रेलिया. लक्षात ठेवा, ओके. त्याचं तुम्हाला कांगारू आणि ते क्यू पक्षी त्याचं दिसतं ऑस्ट्रेलिया खंडामध्ये, कारण क्यू तुम्हाला न्यूझीलंडमध्ये दिसते आणि कांगारू कुठे दिसते, ऑस्ट्रेलियामध्ये. पहा नेक्स्ट क्वेश्चन, जगातील सर्वात मोठा महासागर आत्ताच सांगितलं मी, पॅसिफिक, त्याला प्रशांत महासागर म्हणतात. अटलांटिक 2 नंबरचा आहे, हिंदी वगैरे महत्त्वाचे महासागर आहे. पॅसिफिक महासागर हा जगातील सर्वात मोठा महासागर आहे, ओके. पॅसिफिक महासागर. नेक्स्ट क्वेश्चन पहा, भारतातील सर्वात मोठा वाळवंटी प्रदेश कोणता, थरचे वाळवंट आहे, ओके. तर भारतातील विचारलं, थर आहे की सहारा आहे, पहा सहारा आहे जगातील आहे, तर थर आहे. लक्षात ठेवा, कच्छ गुजरातमध्ये येते, ओके ओके. कच्छचा भाग थर आहे वाळवंट. जगातील सर्वात मोठी नदी कोणती आहे पाण्याच्या विसर्गाने, तर ॲमेझॉन नदी आहे. हे ॲमेझॉन तुम्हाला पाहतो ब्राझीलमध्ये वाहते, लक्षात ठेवा, तिकडले पाण्याच्या विसर्गाने पाहतो, ओके. दक्षिण अमेरिकेमधली आहे, ब्राझीलमधली महत्त्वाची मुख्य नदी आहे. तर पाण्याचं क्षेत्र जास्त आहे त्याच्यामध्ये, ओके. आणि लांबी जर म्हटलं तर 2 नंबरला आहे. लांबी जर म्हटलं ॲमेझॉन नदीतली तर 2 नंबरला, लक्षात ठेवा. लांबी जर म्हटलं तर 2 नंबर, ओके. लांबी जर म्हटली तर 2 नंबर. 1 नंबरला कोण आहे सर, मग नाईल नदी आहे इजिप्तमधली, ओके. नाईल नदीची लांबी सर्वाधिक जास्त आहे. लांबी जर म्हटलं तर कोणती येईल, नाईल. आणि क्षेत्र पाण्याचं जास्त जर म्हटलं प्रवाह, ओके, सर्वाधिक मोठं तर ॲमेझॉन, ओके. बाकी अँगस ते आपल्याला इकडं दिसते, आशियामधली सर्वाधिक मोठी नदी दिसते. त्यानंतर आपल्याला इकडं भारतातली कोणती दिसते, गंगा, सर्वाधिक लांब नदी, भारत गंगा, ओके. पाण्याचा प्रवाह म्हटलं तर ब्रह्मपुत्रा. भारत कोणती दिसते, गंगा, ओके. लांब नदी, लांब, ओके, लांब दिसते तुम्हाला. त्यानंतर महाराष्ट्र कोणती दिसते, महाराष्ट्र माहिती आहे आपल्याला कोणती आहे, गोदावरी, ओके. गोदावरी. दक्षिण गंगा म्हणू आपण तिला. महाराष्ट्रामध्ये किती आहे, 668. पूर्ण किती आहे, 1665, ओके. लक्षात, हे पूर्ण भारतामध्ये लांबी येते. तर या गोष्टी पाहत जा. ॲमेझॉन ही सर्व इथे दिलेलंच आहे पाण्याच्या विसर्गाने, तर ॲमेझॉन इथे. नाईल ही सर्वाधिक जास्त लांब नदी आहे. त्याच्यानंतर भारतातले विचारतात कधी, गंगा ही सर्वाधिक लांब आहे. आणि ब्रह्मपुत्रा ही पाण्याचा प्रवाह जास्त आहे, लक्षात ठेवा, ओके. नेक्स्ट क्वेश्चन पहा, कुंभार्ली, कराड चिपळूण, कुंभार्ली, कराड चिपळूण, ओके. कोल्हापूर, रत्नागिरी, आंबाघाट. या आंबाघाट लई प्रसिद्ध आहे, आंबाघाट. कोल्हापूर, रत्नागिरी, आंबाघाट. कराड कोणता पाहतो आपण, कुंभार्ली, कराड चिपळूण, ओके. कुंभार्ली, कराड चिपळूण, ओके. कुंभार्ली, कराड चिपळूण. त्यानंतर वाई, महाबळेश्वर, पचगणी घाट, ओके. पचगणी, वाई, पसरणी, ओके. पसरणी घाट किंवा त्याला पचगणी म्हणून, वाई, पचगणी म्हणून पसरणी घाट, लक्षात ठेवा, पसरणी, ओके. पसरणी घाट. याच्यामध्ये अजून विचारतात एक महत्त्वाचं म्हणजे पहा, बोर घाट, ओके. बोर घाट विचारतात, हे पाहून जा. बोर म्हणजे आहे पुणे ते मुंबई किंवा मुंबई ते पुणे, ओके. मुंबई पुणेमधला घाट आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर पाहतो आपण पुणे आणि बारामती, हे विचारतात नेहमी. पुणे, बारामती. दिवे घाट आहे, लक्षात ठेवा. कोणता आहे, दिवे. हे विचारणार आहे आता, घाट तर खूप आहेत, ओके. सावंतवाडी आणि बेळगाव, सावंतवाडी आणि बेळगाव, ओके. गोव्यामधलं बेळगाव, ओके. हे कुठं आहे, हे कोणतं आहे, आंबोली घाट. हे नेहमी विचारतात, आंबोली घाट. हे महत्त्वाचे घाट, लक्षात ठेवा, ओके. कसारा घाट विचारतात, मुंबई, नाशिक. कसारा, थळ, ओके. थळघाट, त्यालाच काय म्हणू आपण, कसारा, ओके. मुंबई. खूप फास्ट व्हायला, तुम्ही फास्ट व्हा जरासं. मुंबई, नाशिक, कारण एक्झाम जवळ आलेली आहे. मुंबई, नाशिक, मुंबई, ओके. हे काय महत्त्वाचे आहेत तर पाहून घ्या. पसरणी, वाई, पचगणी आहे, ओके. तर महाबळेश्वर झाला आहे, पसरणी घाट म्हणतात त्याला. त्यानंतर मग कागदगिरणी, पेपर मिल प्रसिद्ध असलेले बल्लारपूर अजून कशासाठी प्रसिद्ध आहे, चंद्रपूर कशासाठी प्रसिद्ध आहे, कोळशाच्या खाणी आहेत. आणि तेच अजून महत्त्वाचं प्रसिद्ध आहे, पूर्ण आशियामध्ये सर्वाधिक इथं काय म्हणू आपण, कागदगिरणीचा मोठा कारखाना आहे, लक्षात ठेवा, ओके. हे ठिकाण कुठं आहे, चंद्रपूरमध्ये आहे. चंद्रपूरमध्ये अजून काय होते, सर्वाधिक महत्त्वाचं म्हणजे चंद्रपूरमध्ये काय होते, कोळसाच्या खाणी जास्त आहेत, लक्षात ठेवा. यवतमाळमध्ये आहेत, नागपूरमध्ये आहेत, पण सर्वाधिक जास्त चंद्रपूरमध्ये आहे. गडचिरोली सर्वाधिक वनछादित आहे, ओके. सर्वाधिक जास्त कमी घनता असलेला महाराष्ट्रातील जिल्हा म्हणतो आपण त्याला. आणि वनछादित प्रमाण सर्वाधिक जास्त आहे, लक्षात ठेवा. आदिवासी बहुल आहे तो. यवतमाळमध्ये पाहतो आपण पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणतो, कापसाचा जिल्हा, ओके. रेगूर मृदा जास्त आहे इथं. नागपूर आपण म्हणतो संत्री ऑरेंज सिटी. त्यानंतर कॅपिटल्स ऑफ टायगर म्हणतो आपण त्याला, ओके. वाघांची राजधानी, बरेच आहे. त्यानंतर खाणे त्याला काय म्हणतो आपण जे काय आपण म्हणतो खनिज उत्पादन सर्वाधिक जास्त नागपूर विभागामध्ये होते. तर नागपूरची बरंच ओळख आहे, नागपूर आहे महत्त्वाचं, ओके. तर संत्री उत्पादन आपण त्याला म्हणतो ऑरेंज सिटी नागपूरला. आणि महाराष्ट्राची उपराजधानी आहे. आणि त्याच्यानंतर हिवाळी अधिवेशन सर्वाधिक महत्त्वाचा प्रश्न विचारतात, विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन कुठं होते, तर नागपूरला होते,
एवढं सोपं विचारतात. ओके, विचारलेले आहेत प्रश्न. भारतातील सर्वात उंच धबधबा कुंचिकल धबधबा आहे, कुंचिकल. ओके, हे सर्व कर्नाटकले. जोग हे शरावती नदीवर आहे, शरावती नदीवर. ओके, हे विचारतात, याची नदी विचारतात. कोणत्या नदीवर आहे जोग धबधबा, हा कोणत्या नदीवर आहे. दुसरा उंचीचा धरा आहे, सर डायरेक्ट पडतो हा. ओके, असा एकदम सरका. दूधसागर वगैरे आहे, हे कोणी गोवा आणि कर्नाटकच्या याच्यावर आहे. शिवसमुद्रम. ओके, याच्यामधून काय म्हणू आपण, सर्वाधिक जास्त जलविद्युत निर्मिती होते या शिवसमुद्रमधून, हे बी कर्नाटकमध्येच आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर, गोड्या पाण्याच्या उलर सरोवर आहे. उलर कोटा येते जम्मू काश्मीरमध्ये. ओके, जम्मू काश्मीर. ओके, जम्मू काश्मीर. दाल सरोवर येते तुम्हाला कुठं, श्रीनगरमध्ये, ते जम्मू काश्मीरमध्येच. ओके, दुसरं म्हणू आपण त्याला गोड्या पाण्याचं सरोवर. चिल्का आहे खाऱ्या पाण्याचा आहे, चिल्का आहे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे आणि हे कुठे येते, ओडिसामध्ये येते. याच्यावर प्रश्न झालेला आहे, विचारलेला आहे आणि मी घेतलेला आहे. ओडिसा हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे आणि पहिलं 1981ला पहिलं हे काय म्हणू आपण, रामस्थळ झालं आहे. लक्षात ठेवा, रामस्थळ घोषित केलं आहे. ओके, रामस्थळ. ओके, रामस्थळ आपण पाहिलेलं आहे. भारतामध्ये एकूण किती आहेत, 98 आहेत. ओके, सर्वाधिक कुठे आहेत, हे भारतात रामस्थळ तळ भारतात किती आहेत, 98 आहेत. सर्वाधिक कुठं पाहतो आपण, तामिळनाडू. ओके, तामिळनाडू. महाराष्ट्रातील कोणते पाहतो आपण, महाराष्ट्रातील पाहतो आपण 1920 कोणतं पाहतो आपण, 2020चं कोणतं पाहतो आपण, लोणार पाहतो. पहिले नांदूर मधमेश्वर आहे, नांदूर मधमेश्वर, नांदूर मधमेश्वर. डबल रिपीट घ्यायलो हे महत्त्वाचं आहे म्हणून. ओके, नांदूर मधमेश्वर. लोणार आहे खाऱ्या पाण्या सरोवर, उल्कापातामुळे जगातील निर्माण झालेलं एकमेव सरोवर. आणि त्यानंतर येते ठाणे खाडी. ओके, ठाणे खाडी. तर हे तीनच आहेत सध्या. ओके, सर्वाधिक म्हटलं तर तामिळनाडू 20 आहेत, नंतर गडचिरोली आहे आपलं गाव, हे म्हणालो. उत्तर प्रदेश 10 वगैरे, 10च्या वर येतात, 10 समजा, 10 का 11 आहेत. नांदूर मधमेश्वर, लोणार, ठाणे खाडी हे तुम्ही लक्षात ठेवा, कोणते, रामस्थळ म्हणून. ओके, रामस्थळ कुठे येते, हे येते इराणमधलं एक शहर आहे, तिथे करार झाला होता. जे काय जागतिक पाणथळ जागा आहेत त्यांच्या संरक्षणासाठी केलेला आहे. लक्षात ठेवा, 2 फेब्रुवारी आपला जागतिक पाणथळ दिन आहे. ओके, 2 फेब्रुवारी. ते जर व्हिडिओ पाहिला नसेल तर याच्यातून तरी तुम्हाला काही मिळेल माझं. 2 फेब्रुवारी पाहायचा कटाळा येतो आपल्याला. बरेच वेळा मी सांगतो की व्हिडिओमधून चांगला अभ्यास होत असते. आता मी व्हिडिओ करायला म्हणून सांगा ना, व्हिडिओमधून अभ्यास होत असतो. तुम्ही पहा कधी एवढे प्रश्न तुम्ही जर बसले अभ्यासाला तर होत नाहीत, एवढे कवर बी होत नाहीत. फक्त थोडं फास्ट होत असेल तर थोडं स्पीड कमी करा किंवा बाकीचे व्हिडिओ पहा, म्हणजे अजून तुम्हाला समजून जाईल, अजून रिवाईज होईल. ओके, जम्मू काश्मीर, श्रीनगर दाल सरोवर म्हणतो आपण. ओके, हे पण गोड्या पाण्याचं सरोवर आहे. श्रीनगरमध्येच कुठे येते, हे पण येते जम्मू काश्मीरलाच. लक्षात ठेवा. ओके, जम्मू काश्मीरलाच येते हे बी. त्यानंतर पाहतो आपण उलर सरोवर, सर्वाधिक मोठं गोड्या पाण्याचं सरोवर आहे, आशियामधलं म्हणून आपण त्याला. चिल्का सरोवर भारतातील सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. लक्षात ठेवा, त्याला पहिलं रामस्थळ स्थळाचा दर्जा मिळालेला आहे. भारतामध्ये एकूण रामस्थळ 98 आहेत, त्याच्यामध्ये तामिळनाडूमध्ये सर्वाधिक आहेत, महाराष्ट्रामध्ये 3 आहेत, महाराष्ट्रामध्ये 3 आहेत. महाराष्ट्रामध्ये 3 कोणते, नांदूर मधमेश्वर, लोणार, ठाणे खाडी. ओके, लोणार सरोवर जगातील पहिलं उल्कापातामुळे निर्माण झालेलं सरोवर, उल्कापातामुळे. ओके, उल्कापातामुळे एकमेव जगातील सरोवर आहे. लक्षात ठेवा, 5000 का 1000 वर्ष किती झाले कोणाला माहीत. ओके, बुलढाणामधलं आहे, बुलढाणा. ओके, बुलढाणा या शहरामधलं. तर एक पाहण्यासारखं आहे लोणार सरोवर. ओके, बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. जिल्हा बरेच वेळा विचारला, लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये येते, तर बुलढाणामध्ये. लक्षात ठेवा. देवभूमी म्हणजे त्याला लँड्स ऑफ गॉड्स असे म्हणतो आपण. पहा, बद्रीनाथ येते, गंगोत्री येते, यमुनोत्री येते, उत्तराखंड. ओके, बद्रीनाथ, त्याच्यानंतर केदारनाथ. ओके, बद्रीनाथ, केदारनाथ, 4 धाम, बद्रीनाथ, केदारनाथ, केदारनाथ, गंगोत्री, गंगोत्री, यमुनोत्री, बाकी गोष्टी बऱ्याच आहेत आपण पाहतो उत्तराखंडला. ओके, तर हे 4 धाम म्हणतो आपण. ओके, 4 धाम ते कुठे येतात, उत्तराखंडमध्ये. उत्तर प्रदेशमध्ये आपण पाहतो. लक्षात ठेवा बऱ्याच गोष्टी. ओके, केरळ हे स्वतः देवाचं म्हणजे आपण काय म्हणू, गॉड्स ऑफ स्टेट म्हणतात त्याला. ओके, हिमाचल प्रदेश काय, सफरचंदाचा राज्य आहे. सफरचंदाचं सर्वाधिक उत्पादन, सफरचंद. ओके, सफरचंद सर्वाधिक कुठं आहे, हिमाचल प्रदेशमध्ये. उत्तर प्रदेशमध्ये आपण महत्त्वाच्या गोष्टी पाहतो. लक्षात ठेवा, सर्वाधिक जास्त लोकसंख्येचं राज्य आणि तिथे बी बऱ्याच गोष्टी पाहतो ना आपण. मला वाटते जे हे आहे, ओके, रामलल्लाचं मंदिर उत्तर प्रदेशमध्येच आहे ना, उत्तर प्रदेशमध्ये येते. ओके, अयोध्या उत्तर प्रदेशमध्येच आहे. ओके, तर हे बी आहे, बऱ्याच गोष्टीसाठी आपण पाहतो उत्तर प्रदेशमध्ये अयोध्या. केरळ पाहतो आपण. ओके, दक्षिणेकडील प्रगत शिक्षणासाठी प्रगत राज्य आहे. ओके, पदवीपर्यंत शिक्षण त्यांना फ्री केलं. आपण केव्हा कराल, महाराष्ट्र पदवीपर्यंत शिक्षण फ्री करणारं राज्य आहे. ओके, केरळ. आणि 2011च्या लोकसंख्येनुसार सर्वाधिक साक्षर राज्य होतं ते, 94-95% साक्षरता होती त्याची. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी साक्षर जिल्हा कोणता, तर इथे तुम्हाला सर्वात कमी दिसते 64.4% कमी, तो नंदुरबार.
सर्वाधिक कमी आहे. नंतर गडचिरोली वगैरे पालघर बी येतात. तर नंदुरबार आहे सर्वाधिक जास्त म्हटलं तर मुंबई उपनगर आहे. मुंबई उपनगर, मुंबई शहर, नागपूर. ओके, मुंबई उपनगर किंवा मुंबई शहर म्हणू आपण, मुंबईच म्हणू आपण ओव्हरऑल, लक्षात ठेवा. ओके, तर मुंबईचं जवळपास 89% म्हणजे ओव्हरऑल 90% साक्षरता आहे, लक्षात ठेवा. ओके, एक शहरीकरण झालेलं तुम्हाला दिसते मुंबई. ओके, तर बाकी नंदुरबार हे सर्वाधिक कमी साक्षरतेचं हे आहे, लक्षात ठेवा. बिहार हे राज्य कमी साक्षरता आहे, 64% बिहारला आहे. आणि सर्वाधिक जर म्हणलं तर मग आता मिझोराम वगैरे गेलेले आहेत, पण 2011नुसार जर विचारलं तर तुम्हाला काय देईल, केरळ टिक करा. भारताची महाराष्ट्राची जर म्हणलं तर 82 ते 84पर्यंत आहे, लक्षात ठेवा. कुठे कुठे 82, कुठे कुठे 84 दिलेलं आहे. तर 82% महाराष्ट्राची राजधानी. पूर्ण ओव्हरऑल भारताची म्हटलं तर 74% आहे, लक्षात ठेवा. 74 काहीतरी समथिंग आहे. हे पूर्ण इंडियाची साक्षरता आहे 2011नुसार. हे काय पाहतो आपण 2011नुसार. मुंबई सर्वाधिक आहे, सर्वाधिक कमी महाराष्ट्र नंदुरबार आहे. ओके, त्यानंतर 82 पूर्ण महाराष्ट्र आहे. ओव्हरऑल महाराष्ट्र 82 ते 84. ओके, 74 आहे पूर्ण इंडिया, लक्षात ठेवा. केरळ सर्वाधिक जास्त. विदर्भाची गंगा असे कोणत्या नदीला म्हटले जाते, वैनगंगाला म्हटले जाते. सर्वाधिक जास्त तर विदर्भामध्ये लांबी आहे. लांबी जर विदर्भामधलं सर्वाधिक जास्त लांबी तर पैनगंगा, सर्वाधिक जास्त लांबी म्हटलं पैनगंगा. ओके, तापी म्हणलं तर खानदेशमध्ये वाहते, लक्षात ठेवा. खानदेशमध्ये कुठं ती वाहते, कुठं खानदेशी म्हणतात तिला. खानदेशी नदी कोणती, त्याच्यामध्ये नंदुरबार येते, जळगाव येते आणि कोणतं, धुळे येते. तर ओके, 208 किलोमीटर हे महाराष्ट्रामध्ये वाहते, लक्षात ठेवा. 208 किलोमीटर महाराष्ट्रामध्ये. ओके, 724 किलोमीटर त्याची पूर्ण लांबी आहे. 724 ऑल इंडियामध्ये. तर ही पश्चिम वाहिनी नदी आहे. कोणती आहे, पश्चिम वाहिनी नदी, लक्षात ठेवा. पश्चिम वाहिनी. ओके, कोणती, तापी नदी. भुसावळ शहरीच्या नदीकाठी बसलेला आहे. भुसावळ कोणत्या, तापी नदीच्या. पैनगंगा पाहतो आपण. ओके, विदर्भामध्ये वाहते पैनगंगा आणि वर्धा, ओके, चपराळा इथं कोणती नदी होती, प्राणहिता नदी होती. नंतर 2 नद्या मिळून वर्धा आणि वैनगंगा. वर्धा ही दुसऱ्या नंबरची आहे वाहणारी विदर्भामधली, लक्षात ठेवा. ओके, एक क्षेत्र आहे तिचं. म्हणजे पैनगंगा बी वाहते, पण पैनगंगा इकडे वाहते, थोडी इकडे बी घेतली आहे थोडी. ओके, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठं आहे, तर नागपूरला आहे. तर नाव झालं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सोनेगावला आहे, लक्षात ठेवा. सोनेगाव, पहिले सोनेगाव नाव होतं, नंतर बाबासाहेब आंबेडकर नाव दिलं आहे. विश्वरत्न म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं आहे. मुंबईला आपण पाहतो, मुंबई शहरला झालं आहे, लक्षात ठेवा. CST आहे, छत्रपती शिवाजी महाराज. ओके, आणि मुंबई शहरला बरं झालं DB पाटीलचं नाव दिलं आहे. ओके, पाटीलचं नाव दिलं आहे त्याला. मुंबई शहराला 4थं झालं आहे. ओके, पुण्याचं लोहगाव आहे, लोहगाव. छत्रपती संभाजीनगर नाही, 4 झाले आहेत, लक्षात ठेवा. हे नाही, हे राज्यात अंतर्गतच आहे. एक आहे मुंबई शहरला झालेलं, लक्षात. ओके, मुंबई शहरला पाटील यांचं नाव दिलं आहे, DB पाटील काहीतरी नाव त्यांचं. तर मुंबई शहर आहे. याचं उद्घाटन तुम्हाला माहिती आहे, म्हणजे चालू झालं कधीपासून आहे, 25 डिसेंबर 2025 सुरू झालं, लक्षात ठेवा. मुंबई शहर म्हणजे असं त्या महाराष्ट्रामध्ये किती झाले, 1, 2, 3 आणि 4 आंतरराष्ट्रीय विमानतळ असे बरेच आहेत. राज्यांतर्गत आपण याचं बी पाहतो, गुरु गोविंद सिंग नांदेडचं पाहतो, छत्रपती संभाजीनगरचं पाहतो, अमरावतीचं पाहतो, असे लय आहेत. बोकारो लोहपोलाद प्रकल्प आपण पाहतो, 3ऱ्या 4थ्या पंचवार्षिक योजनेने सुरू केला होता. झारखंड, छत्तीसगडमध्ये कोणता पाहतो आपण, भिलाल. ओके, दुर्गापूर पाहतो आपण पश्चिम बंगालचा. याच्यामध्ये दुर्गापूर कुठला पाहतो आपण, दुर्गापूर हा लोहपोलाद प्रकल्प कुठला, पश्चिम बंगालचा. ओके, ते विचारतात, ते लक्षात ठेवा. झारखंडचा कोणता पाहिला आपण, बोकारो. ओके, बोकारो. ओके, भिलाई विचारतात, छत्तीसगडचा भिलाई हे 2ऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये. भिलाई झालं, दुर्गापूर झालं. ओके, ओडिसाचा मला कमेंट करा बरं, ओडिसाचा कमेंट करा, ओडिसा लोहपोलाद प्रकल्प कमेंट. ओके, तर भिलाई छत्तीसगडचा 2ऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये, बोकारो 3ऱ्या 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये झारखंडमध्ये, दुर्गापूर पश्चिम बंगालमध्ये. ओके, लोहपोलाद प्रकल्प 2ऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू केला होता. ओके, कोकण किनारपट्टीच्या भागात प्रामुख्याने कोणती मृदा आढळते, कोकणमध्ये जांभी आढळते, माहीत आहे. फळं ओके, आपण पाहतो तिथं जे काय पाहतो, देवगडचा हापूस आंबा, सुपारी, नारळाचं उत्पादन होते जांभी उत्पादनामध्ये. रेगूर आपल्या इकडे आहे, काळी मृदा जिथं पाण्याचं प्रमाण जास्त आहे तिथं आढळते, काळी मृदा रेगूर. ओके, दख्खनच्या पठारामध्ये आहे, दख्खनच्या पठार. ओके, दख्खनचं पठार म्हणजे आपण तिथं काय म्हणतो, कापसाचं उत्पादन, ऊसाचं उत्पादन जास्त होते, काळी. ओके, काळी मृदा म्हणून किंवा तिला रेगूर मृदा म्हणून लक्षात ठेवा. ओके, तर इथं जांभी मृदा फळाच्या उत्पादनासाठी अतिशय चांगली आहे. गोंड ही आदिवासी जमात तुम्हाला कुठे येते, गडचिरोली. गोंड दिसते, माडिया गोंड दिसते. ओके, त्यानंतर एक महत्त्वाचं म्हणजे आपल्याला याच्यामध्ये नेहमी विचारतात भिल्ल, तर भिल्ल ही सर्वाधिक जास्त कुठं आढळते, भिल्ल ही आढळते नंदुरबारमध्ये, लक्षात ठेवा. भिल्ल कुठे आढळते, नंदुरबारमध्ये. भिल्ल कुठे आढळते, नंदुरबारमध्ये. ओके, अमरावतीमध्ये कोरकू आढळते, कोरकू इथं लिहितो, कोरकू. अमरावतीमध्ये कोणते आढळते, कोरकू. ओके, ठाणेमध्ये कोणते आढळते रे, वारली आणि कातकरी. ओके, कातकरी.
ओके. आपल्या यवतमाळमध्ये कोणते आढळते सांगा बरं. यवतमाळमध्ये आढळते आंध आढळते, गोंड आढळते. ओके, गोंड आढळते. त्यानंतर नंदुरबारमध्ये अजून एक पावरा आढळते, पावरा. ओके, पावरा. आणि दुसरी कोणती सांगितली मी, भिल्ल. ओके, भिल्ल ही महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा. ओके, गोंड आहे, माडिया गोंड आहे, बऱ्याच आहेत अशा. कातकरी आहे, ते तिकडे कोकणामध्ये आढळते. ठाण्यामध्ये कातकरी पाहायला आपण वारली. अमरावतीमध्ये कोरकू आहे, लक्षात ठेवा, हे आपण पाहतो मेळघाटामध्ये. महत्त्वाच्या आहेत तर हे आदिवासी जमाती पहा. त्यानंतर पहा, हिमरू शालीसाठी प्रसिद्ध आहे छत्रपती संभाजीनगर, जे की कापूस आणि रेशीम उत्पादन याचा मिक्स म्हणून तयार केलं जाते हिमरू शाली. ओके, चादरीसाठी माहीत आहे, सोलापुरी चादरी आपण म्हणतो. चादरीसाठी प्रसिद्ध कोणता आहे, सोलापूर, लक्षात ठेवा. ओके, हिमरू शाली आपण छत्रपती पाहिलं. येवला पैठणच्या साड्या पाहतो आपण, बायाला खूप आवडतात, मस्त घालतात, ते येवल्याला होतात त्यावर, लक्षात ठेवा. इचलकरंजी महाराष्ट्राचे मॅचेस्टर म्हणतात. ओके, जसं आपण अहमदाबाद पूर्ण भारताचं पाहिलं. ओके, मॅचेस्टरमध्ये हे इंग्लंडमधलं शहर आहे, त्याची उपमा दिली आहे. इचलकरंजीला सर्वाधिक जास्त काय म्हणून आपण इथं हे आहेत. ओके, कापड उत्पादन जास्त होते इचलकरंजी. ओके, ही महानगरपालिका पण झालेली आहे, लक्षात ठेवा, हे कोल्हापूरच्या नजीक आहे. ओके, आजचं सेशन पहा, खूप फास्टमध्ये घेतलं, महत्त्वाचं घेतलं. या सेशनचा तुम्हाला 100% फायदा होणार, याच्या आधीचा बी होणार. बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते व्हिडिओ पहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर आपण नवीन तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. आजच्यासाठी धन्यवाद.